बसला तो सासने संघाला क्षेत्ररक्षण आहे ते कुडवली संघाचं रोशन गोलंदाजी मार्कवर रोशन पहिल्या शतक आदळत असताना पहिल्या चेंडूवर सफलता त्या रोशनला चांगल्या मॅच मागच्या मॅच मध्ये पण चांगलं प्रदर्शन सासने संघाकडून कॅश प्राइज येते सासने संघाचा खेळाडू जर प्रत्येक षटकार 501 रुपयाचं पारितोषिक समीर यांच्याकडून पारितोषिक येते सेकंड बॉल टू गो ऑन स्ट्राइक पंकज फुलटो चेंडू 30 रन चेंडू होता अल्प होता पण काय स्वीकारलं चांगल्या पद्धतीने नाही एक धाव मिळणार संघाचा अकाउंट होते इथे ओपन धाव संख्या झाली ती एक गडी बाद एक कपिल शिंदे यांचं इथे शुभागमन मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत गोलंदाजी मार्कवर पुन्हा तयार रोशन तीस रन चेंडू पंचांचा इथं इशारा अवांतरची एक धाव चांगला फटका लेग साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूंवर चुकीची क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण ते दुसरी धाव संख्या पूर्ण दोन्ही धावसंख्या पुढे सरकणार धावसंख्या झाली ती 4 तानाजी गायकर भरत कार्यालय किरण माळी यांनी त्वरित कॉमेंट्रीवर संपर्क साधा अक्षय तरे कुठे असतील समालोचन कक्षामध्ये यायचंय 4 चेंडू झालेत पहिला शतक मार्ग असताना 5वा चेंडू पुन्हा सज्ज गोलंदाज चांगला चेंडू 30 रन चेंडू बीट झालेत विकेट करण्याचा प्रयत्न होता पण बीट झालेत निर्धाव चेंडू शतकातील अजून एक चेंडू शिल्लक धावपळकावर धावा आहेत त्या एक गडी बाद 6 कुडवली आणि सासने विरुद्ध सामना फुलटो चेंडू लॉलीपॉप होता क्षेत्ररक्षक खाली चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार धन्यवाद धनु सर एक शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती एक गडी बाद 10 दुसरा गोलंदाज तयार पंकज 30 रन चेंडू चांगला फटका ऑफसाइडच्या दिने क्षेत्ररक्षकाला चेंडूंवर एक धाव पूर्ण होते दुसरे शतक मार्ग असताना धावसंख्या झाली ती एक गडी बाद 11 गोलंदाज पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज
चांगला फटका विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू हवे क्षेत्ररक्षक खाली विकेट झाले पतंग व्हॉट अ ब्रिलियंट कॅच पहिला झटका दुसरा झटका बसतोय तो होता दिलदार मनाचा या ऐरे गावाचा होता दिलदार मनाचा या डोंबिवली शहराचा नाव गाजतय 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 जुन्नर मध्ये आमचे बाळू भाईचा नाव गाजतय पुण्यामध्ये आमचे विक्रांत केनेचा नाव गाजतय जुन्नर मध्ये आमचे बाळू भाईचा नाव गाजतय पुण्यामध्ये आमचे विक्रांत केनेचा धन्यवाद सर खांडपे संघाचं सर्व खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचंय तुमचे काही खेळाडू समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत तुम्ही सुद्धा यायचंय दुसरा झटका बसला तो सासणी संघाला कमलेश या खेळाडूच्या रूपानं स्ट्राईकला पंकज विकेट करण्याचा प्रयत्न होतोय पण बीट होतात निर्धाव चेंडू डॉट चेंडू पंचांचा इशारा डॉट चेंडू संघाची धावसंख्या झाली ती 11 दुसरं शतक येते मार्गस्थ असताना गोलंदाज पंकज फलंदाज सुद्धा पंकज पंकज टू पंकज नेक्स्ट बॉल टू गो चांगला फटका क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो चेंडूंवर एक धाव होते पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा होते पूर्ण संघाची धावसंख्या 2 पुढे सरकणार धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 13 चांगला फटका चेंडू हवे टॉपेज लागलं विकेटचं झालंय पतंग तिसरा झटका बसतोय सासने संघाला बॅक टू डक आउट पंकज चांगला फटका फटक्यावर आक्रमण करण्याचा बेत आता पंकज टॉपेज लागले चेंडू खूपच उंचावर आणि बॅक टू डगआउट झाले ते पंकज गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा सज्ज होतात ते गोलंदाज पंकज स्ट्राईकला ते आशिष डॉट चेंडू दुसरे शतक संपलं संघाची धावसंख्या झाली ती 13 पुन्हा एकदा संधी मिळणार आमच्या डीजे ऑपरेटर दोनूला DJ दोन शतक संपली सासने संघाची धावपळ्यावर धावा आहेत त्या 3 गडी बाद 13 गोलंदाज मार्कवर तिसरं शतक वैयक्तिक पहिले शतक पंकज चांगला चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलाय चेंडू सीमारेषेचा वेग घेत आहे चेंडू जाईल सीमारेषेच्या पार 4 रन चौका
चांगलाच फटका पटक्यावर मिळते काही कारणानिमित्त डॉट चेंडू डेट चेंडू गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज पंकज 30 ताराट चेंडू पंचांचा इशारा आहे अवंतरची एक धावसंख्येमध्ये भरवणार धावसंख्या झाली ती 18 मागच्या चेंडूवर चौकाराची प्राप्ती आणि एक वाईट च्या रूपाने धावसंख्या झाली त्या 30 ताराट चेंडू यारकर चेंडू चांगलं सकम बॅक करताना पंकज चांगल्याशी फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न शास्त्री संघाकडून जर कुठलाही कुडवली संघाचा गोलंदाज हॅट्रिक घेतो तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक ऑसम बॉयज यांच्याकडून येते चांगला फटका पटक्यासाठी एक धाव संख्या पुढे सरकणार धावसंख्या झाली ती 19 तिसरं शतक मार्गस्थ आणि तिसऱ्या शतकातील 3 चेंडू शिल्लक अजूनही गोलंदाज पंकज पुन्हा एकदा सज्ज होतोय जास्त विलंब घ्यायचा नाही कुडवली संघ खूपच जास्त विलंब घेत आहेत आपण विकेट मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येते चेंडूवर चेंडू जाईल सीमा रेषेचा पार 4 रन चौकार डीजे मागच्या चेंडूवर चौकाराची प्राप्ती झाली 55 इशारा ते अवंतरची एक धाव वाईट चेंडू संघाची धावसंख्या वाढणार धावसंख्या झाली ती 24 शेवटचे 2 चेंडू शिल्लक तिसरं शतक मार्गस्थ आणि 2 चेंडू शिल्लक बिगिट मारण्याचा प्रयत्न होईल चांगला चेंडूवर चांगला प्रत्युत्तर क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर चांगलाच क्षेत्ररक्षण उदेश यांच्याकडून तोपर्यंत 2 धावा होतात पूर्ण धावसंख्येमध्ये भरवणार धावसंख्या झाली ती 26 चांगला फटका पटक्यावर धावा मिळतील आणि चुकीची थ्रोने अजून एक धाव मिळणार एकूण 4 धावा मिळणार धावसंख्येमध्ये भरवणार तिसरं शतक संपलं संघाची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 30 चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी तिसरं शतक संपलं संघाची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 30 अजूनही 6 चेंडू विकेट मारण्याचा प्रयत्न होईल चांगलंच मोठं टार्गेट
तो कुडवली संघाविरुद्ध बनवायला लागेल सासरी संघाला. चला सामन्यास सुरुवात करा. करपत संघाचा संगणक आणि शास्त्रनगर संघाचा संगणक. यापुढील सामना करपत वर्सेस शास्त्रनगर दोन्ही संघाचा संगणक. त्वरित यायचे नाणेफेकीसाठी. गोलंदाज उदेश चांगला चेंडू स्टंपिंग चांगली आणि इथं झाले विकेटचं पतंग. उठा 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 भाड फाटले उठा 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 भाड फाटले कर्णाच्या आगीत रानसार भेटले भाड फाटले कर्णाच्या आगीत रानसार भेटले साला देश सारा समुद्राच्या पोटात पाणी आटले. धन्यवाद सर. विकेटचं झालं पतंग. नवीन खेळाडू राकेश. चौथं शतक आणि या शतकाचा गोलंदाज वैयक्तिक पहिले शतक सामन्याचं चौथं शतक उदेश. स्लोवर चेंडू चांगला असा आक्रमण करण्याचा प्रयत्न राकेश यांचा. बीट झालेत चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या आहे ती 30. अजूनही 4 चेंडू. बिगिट मारण्याचा प्रयत्न होईल. स्ट्राईकला राकेश पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार. पहिला चेंडू बीट झाला. दुसऱ्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. धावबादची संधी नाही ते धावबाद. मोठा झटका बसतोय तो सासने संघाला. संघासाठी कॅश प्राइज येते. प्रत्येक षटकारास 1200 रुपयाचं प्राइज. आशिष दलवी यांच्यासाठी हा प्राइज एक षटकारास 1200 रुपये. समीर यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज उदेश. चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन. विकेट मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. 4 रन चौकार. धन्यवाद सर. चांगलीशी बॅटिंग या फलंदाजाची. पहिल्या चेंडूवर आक्रमण. पहिल्या चेंडूवर चौकाराची प्राप्ती. जर आणखी एक चौकार मारला तर 1 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी येत आहे. उदेश पुन्हा सज्ज. विकेट मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खाली. धाव होण्याची संधी होती पण चांगलं क्षेत्ररक्षक. कोडवली संघाकडून धाव संख्येमध्ये 1 ने भरवणार. धाव संख्या झाली ती धाव फलकावर 35. चार षटकांचा सामना. दत्तकृपा चषक 2020 हा महासंग्राम. चांगलीशी फलंदाजी ती सासरे संघाची. धाव फलकावर धाव आहेत त्या 35. कुडवली वर्सेस सासरे संघामध्ये लढत. करपत संघाचं संगणक 1 मिनिटांचा अवधी तुमच्यासाठी.
करपत संघांचा संगणक 1 मिनिटात जर संघाचा संगणक इथे पोहोचला नाही तर संघास पेनलाइज केलं जाईल. या पुढचा सामना करपत वर्सेस शास्त्रीनगर. शास्त्रीनगर संघाचा संगणक येथे उपस्थित, करपत संघाचा संगणक यांनी यायचंय नाणेफेकीसाठी. पुढील चेंडू स्ट्राईकला शास्त्रीय संघाचा फलंदाज. चांगला फटका, फटक्यावर मिळतील 6 धावा. सारण षटकार. रोहित भाईचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जाय. रोहित भाईचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जाय. धन्यवाद सर. या षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आले समीर निंबवणे यांच्याकडून. खेळाडू विनंती आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं. 500 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी. संधी मिळणार पुन्हा एकदा आमच्या डीजे ऑपरेटर धनुला. करोडो झाले तुझ्या. असा होता होतो बनम्या त्याचे करोड झाले तुझ्या. असा होता होतो वनम्या त्याचे करोडो झाल्यात प्यार. असा होता होतो वनम्या त्याचे करोडो झाल्यात प्यार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. एक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. आशिष आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. आशिष कॅश प्राइज आले समीर निंबवणे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. ओके, ऑल द बेस्ट सर. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय शास्त्रीय संघ. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. या पुढचा सामना खरपत वर्सेस शास्त्रीनगर या दोन्ही संघामध्ये. शंकर कराळे यांना विनंती करतो का पुढच्या सामन्याचं करून घ्यायचंय. नाणेफेक कौल होत आहे. एका साईडला खरपत संघ आणि दुसऱ्या साईडला शास्त्रीय संघ. शास्त्रीय संघाचा संगणक इथे यायचंय. शास्त्रीय संघ आणि करपत संघ यांच्यात नाणेफेकी होत आहे. काटा असं कॉल शास्त्रीय संघाचा आणि छापा. करपत संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम काय स्वीकारणार? प्रथम तर मी आपल्या टॉचविन जिंकलेले आहे. मी प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमच्या टीमला आमंत्रित करतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारले. विजयासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आमंत्रित केले शास्त्रीय संघाला फलंदाजीसाठी. चला मॅच कडे वळूया. सामना चालू आहे सासने वर्सेस कुडवली. दोन फलंदाज ग्राउंड मध्ये पंकज अँड देवेन.
पहिला चेंडू 30 तारा चेंडू चांगल्याच प्रदर्शन ते सासने संघाचं. चांगला असा चेंडू डॉट चेंडू. पुढील चेंडू 30 तारा चेंडू टॉप लागले क्षेत्ररक्षक खाली आणि विकेट सोबत पहिला झटका बसतोय तो कुडवली संघाला. क्रिकेटचा थरार हा जाऊया बघायला चौकार षटकारांची आतिषबाजी होईल मैदानाला गुड बॉईज प्रतिष्ठान संघ आहे हा मुरबाडचा. धन्यवाद धन्यवाद सर. विकेटचं झालं पतंग आणि पहिला झटका बसतो तो कुडवली संघाला पंकजाच्या रूपाने. मागच्या मॅच सासने संघाला 2 रनाची पेनलाइज केले कारण की त्यांचा 12th मॅच इथे उपस्थित नाही तर यांची काळजी तुम्ही घ्यायची होती. तो काय ओके तुम्ही चालू करा कंटिन्यू सामना. चांगला असा चेंडू चांगला असं गोलंदाजीचं प्रदर्शन या सासने संघाचं. चार चेंडू झाले तर पहिल्या शतक मार्गस्थ. पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत क्षेत्ररक्षक खाली पुन्हा होते विकेटचं पतंग. बॅक टू पवेलियन. नावाचा वाजतोय आज त्यांचे नावाचा संघ वाजतोय आज त्यांचे नावाचा. धन्यवाद सर. पहिला झटका बसला तो पंकज याच्या रूपाने. दुसरा झटका बसतोय तो देवेन यांच्या रूपानं. ग्राउंडवर एका साईडला सुदेश उदेश आणि दुसऱ्या साईडला रोशन. 2 फलंदाज पहिले सलामवीर 2 फलंदाज बॅक टू डगआउट झालेत. पवेलियन मध्ये बसलेत. 2 झटके कुडावली संघाला. चांगलीच गोलंदाजीचं प्रदर्शन सासने संघाकडून. गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आले सचिन यांच्याकडून. समीर यांच्याकडून. चांगला असा चेंडू 5चा इशारा इथे अवांतरची एक धाव. संघाचं अकाउंट होतं इथं ओपन. धावफलकावर धावा येते 3. विकेट करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागतात. पंचांचं बोट आबाल्याकडे. पुन्हा झटका बसते कुडवली संघा. बॅक टू डगआउट टू दे. मानायची सारी लोकरी भारी मनी. संघाची धावसंख्या झाली ते 3. पंचांचा निर्णय अंतिम राहील. थर्ड अंपायर कुठल्याही प्रकारचा नाही.
धावपळकावर धावा येते 3. 2 धावा पेनलाइज केले जाईल केले कारण की समालोचन कक्षामध्ये तुमचा 12वा खेळाडू नव्हता, तो इथे बसला होता. तिथे अवेल केले आहे आम्ही 2 गुणांची पेनलाइज. पहिल्यांदा सासणी संघाला धावपळकावर धावा येत्या 3. पहिलं शतक संपलं. संघाची धावसंख्या 3. निखिल सर ठोंबरे समालोचक जुन्नर यांचं इथं शुभागमन मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करू इच्छितो. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा. पहिलं शतक संपलं. संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 3. चला सामना लवकर सुरू करा. चाळीस धावांचं आव्हान. 30 तराट चेंडू त्याच्यावर बिघट झालाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक खाली आणि विकेटचं मदत. 4था झटका बसते तो कुडवली संघाला. मानायची सारी लोकरी भारी मनी कुठलाच भेद भावना. मानायची सारी लोकरी भारी मनी कुठलाच भेद भावना. कल्याण तालुक्यात असं कुठलं गाव नाही तिथं रोहित भाई भोईरचं नाव नाही. कल्याण तालुक्यात असं कुठलं गाव नाही तिथं रोहित भाई भोईरचं नाव नाही. थँक्यू कुमार. गुड आफ्टरनून ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. जाऊया मैदानाच्या आज शेवटचे 17 चेंडू 39 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू सुमात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव सुमात्र पाहायला मिळेल. एक बाजूला सासने संघाच्या विरोधात तिथे खेळत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय कुडवली संघाला 42 धावांचा आव्हान. अडखळत खेळत असताना कुडवली संघ आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करणारे आज हारणार नाहीयेत. या दत्तकृपा चषकाचा आज फायनल डे शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळ आहे. क्षेत्ररक्षक येतील डीप लेगला. चेंडूवर क्षेत्ररक्षक आलेत. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4. 38 बनवायच्या. 15 चेंडू शिल्लक. सासने संघ एका बाजूला जो मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधात कुडवली 15 चेंडू 38 धावांचं लक्ष. 42 धावांचा पाठला करत असताना संघ फार मोठ्या अडचणीत सापडलाय. पहिल्या षटकामध्ये पंकज गारद झालाय आणि त्यानंतर संघ अडचणीत. गोलंदाज तयार. ओहो या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. इथे पंचांचा अंतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवर. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. 42 आव्हान 42चं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील पाहिजे. दत्तकृपा चषक एक दर्जेदार आयोजन एक दर्जेदार नियोजन आपल्याला जे मात्र सातत्यानं पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. ओहो या दरम्यान फटका चांगला आहे. द्विपक्षकावरला चेंडू खेळलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. खणखणी चौकार. ठाणे जिल्ह्यात कल्याण शहरात ठाणे जिल्ह्यात
चांगला असा स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळतोय संघाचा संख्या 9. 42चा पाठलाग 33 बनवायच्या 30 क्षमता या खेळाडूमध्ये. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू बॅटचा इनसाइड एज. चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी तब्बल 3 धाबा इथे वाचवल्यात. 1 धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 10. या धावसंख्येवर 32 बनवायच्या. अव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. गोलंदाज तयार. ओहो, या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे षटक. डॉट चेंडू. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम राहील. काय पंच निर्णय? ओके. षटक क्रमांक 2 मैदानाच्या संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. शेवटचे आता चेंडू जे मात्र शिल्लक असतील मैदानामध्ये 12 आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 31 धावा. आदिवासी गटामधून फायनलला टीम जी मात्र पोहोचली धारोळ. तदनंतर 4था दिवस या स्पर्धेचा गाजवला खांडपे संघानं. 5वा दिवस माळीनगर या संघानं जो मात्र गाजवला. टपालवाडी, कुडशेत, धारोळ. धारोळ 1 नंबरला. तदनंतर कुडशेत आदिवासी संघांमधून 2 नंबरला आणि 3 नंबरला टपालवाडी. धावफलकावर धावा 11 आहेत. शेवटचे आता 12 चेंडू 31 धावा. हे षटक महत्वाचं आहे. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाईल ते देखील पाहायचंय. शास्त्रीनगर संघ देखील पहिल्या राऊंडचा सामना जिंकलाय. त्यांच्या विरोधात खरपत हा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. धावफलकावर धावसंख्या जी मात्र आपल्याला पाहायला मिळते 11 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार. शेवटचे 11 चेंडू 31 धावा. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा येणं खूप गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. गोलंदाजी मार्कवर तयार. कल्पेश. मयूर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव सो मात्र पाहायला मिळतोय. कल्पेशचा एक दर्जेदार चेंडू. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव. शेवटचे 11 चेंडू आणि त्या 11 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता, लक्ष, आव्हान जे मात्र असेल 31 धावांच. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणारे हरणार नाहीयेत. इथे चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 2 ते 3 मोठाले फटके कुडवली संघाला पुन्हा सामन्यामध्ये घेऊन येतील. गोलंदाज तयार. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. प्रयत्न सुरेख होते क्षेत्ररक्षकाचे. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा येतील 2 आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 13. या धावसंख्येवर 29 बनवायच्या. 10 चेंडू शिल्लक. कुडवली त्यांच्या विरोधात सासने. या 2 संघादरम्यान चालू असलेला महत्वपूर्ण सामना. 10 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार. क्रीडा रसिकांची झालेली गर्दी आणि या दरम्यान मोठा फटका. ज्या फटक्याची अपेक्षा होती. 1 बाउन्स. चेंडू फरार. सीमा पार. चौकार. ऐकूयात एक सुरेख संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. वर्षाचा घेऊन मी आईलो साई तुझ्या चरणाला. मन वर्षाचा घेऊन मी आईलो साई तुझ्या चरणाला. बाबा साई तुझ्या चरणाला. माझा साई माऊली बसला शिर्डी या नगराला. माझा साई माऊली शेवटचे 9 चेंडू आणि 25 धावा कुडवली संघाला विजयासाठी आवश्यक. 9 चेंडू 25. 2 मोठाले फटके इथून पुढे सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवतील कुडवलीचं. प्रत्येक येणारा डॉट चेंडू इथं वर्चस्व गाजवेल सासनेचं. 9 चेंडू 25. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला असा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत.
एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. नारायण गोंधळी दादानी पालखी चंदनी घडविले त्या सुभाष दादानी पालखी फुलांनी सजविले भोळा शिवशंकर तू शिवशक्ती बसला शिडिया नगराला भोळा शिवशंकर तू शिवशक्ती बसला शिडी. गोलंदाजी मार्गवर तयार. विकेटचं पतन इथे होताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. मोठा फटका इथे आलाय. चेंडू ब्रिलियंट अप्रतिम क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवतोय सासने संघासाठी. 2 धावा या चेंडूवर येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. 20 धावा धावपल कव्हर. शेवटचे 7 चेंडू आणि 22 धावा. या चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेचं. 7 चेंडू 22. गोलंदाज तयार आणि या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न. टॉप एज विकेटचं पतन. फलंदाज बाद. क्रिकेटचा थरार हा जाऊया बघायला. चौकार षटकारांची आतिषबाजी होईल मैदानाला. गुड बॉईज प्रतिष्ठान संघ आहे हा मुरबाडचा. डंका वाजतोय आज त्यांचे नावाचा. 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 शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावा. सासने संघ जर सामना जिंकत असेल तर 1200 रुपयाचं प्राइज आणि विकेट घेतली त्याला 500. समीप उमवणे विकेट साठी 500 रुपये आणि 1200 रुपये. सामना जर जिंकला सासने संघ तर आकाश जाधव यांच्याकडून प्राइज असेल 1200 रुपये. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि त्या 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. लहर से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. शेवटचे 6 चेंडू आहेत. 22 इथे बनवावे लागतील. प्रत्येक सामना डोळणारे. तुम्ही सामना पराभूत झाला तर या स्पर्धेचे जा बाहेर. दत्तकृपा चषक एक दर्जेदार आयोजन. पहिल्या 3 दिवसांमध्ये आदिवासी संघ या स्पर्धेमध्ये खेळले. तदनंतरच्या 4थ्या 5व्या दिवसात एक गाव एक मुरबाड तालुक्यातील नामवंत संघ. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. गुड रनिंग. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धाव संख्या 22. 22 झाल्यात. आता 20 बनवायच्यात. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू 20. कुडवली एका बाजूला सासने संघ दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. शेवटचे चेंडू 5 चेंडू आणि 20 धावा. या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे डॉट निर्धाव. प्रत्येक डॉट चेंडू मोत्याची बिंदी असेल सासने संघासाठी. डॉट चेंडू जो मात्र येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर तयार होईल. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल शास्त्रीनगर आणि त्यांच्या विरोधात खरपत. अजून एक आणि फलंदाज इथे धावबाद. विकेटचं पतन.
संपूर्ण स्पर्धा लाईव्ह त्यांच्या माध्यमातून केली जाते. GTC कैलास बाबरे आणि कंपनी त्यांची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामन राजू आज मात्र दिसत नाहीयेत, परंतु तुषार धुमाळ सातत्यानं 5 दिवस एक चांगलं असं कॅमेरा वर्किंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत या दत्तकृपा चषक 2020 मध्ये. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. संतोष तय्या, बघूया कशा प्रकारची कामगिरी संतोषच्या माध्यमातून केली जाते. संतोष तयार होतील. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 3 चेंडूंमध्ये 20 धावांचं लक्ष. इथे कोणताही अवांतर चेंडू नसेल तर सासने संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल. गोलंदाजी मार्कवर तयार. उजव्या हातानं सूर्य प्रकारचा चेंडू हवेत. ओहो, इथे चुका झाल्यात. झेल मैदानाच्या सुटलाय. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा येतील. 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या 24. शेवटचे 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 18. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते ते देखील पाहायचं. प्रयत्न करावे लागतील आणि आज प्रयत्न करणारे हरणार नाहीयेत. इथे फार मोठ्या अडचणीत कुडवली संघ जो मात्र सापडताना पाहायला मिळतोय. पंकज वाद झाला आणि तदनंतर संघ अडचणीत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, अप्रतिम बॉल. चेंडू डॉट. शेवटचा 1 चेंडू आणि 18 धावा. एक चेंडू 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. एक सिंगल आणि इथे सासने संघ मात्र विजय होतोय. विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. सर्वांचं हार्दिक स्वागत. आमचे मित्र रोहित आरड हे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. गावात